हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम. त्यासाठी बघा, मी पाऊण किलो साखर घेतलेली आहे. तर हे एका कढईमध्ये ओतून घेऊया आणि एक मोठा ग्लास पाणी ओतून घेऊया. साखर विरघळण्यासाठी आपण बारीक गॅसवरती ठेवून देऊया. तर पाहू शकता आपला पाक तयार झालेला आहे. जास्त घट्टसर पण नाही बनवायचा आणि अशी तारही बनली नाही पाहिजे. तर याच्यामध्ये आपण विलायची पूड टाकून घेऊया. पाहू शकता इथं आपला पाक रेडी आहे. तर चला मग आज बनवूया आपण खव्याचे गुलाबजाम. तर बघा, मी पावशेर खवा घेतलेला आहे. तर चांगला आपण मिक्स करून घेऊया. हा खवा आपल्याला खूप जास्त वेळ मळून घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये एकही गाठ राहिली नाही पाहिजे. एक 5 ते 10 मिनिटं असं चांगलं एकदम मिक्स करून घ्या. खवा एकदम एकजीव झाला पाहिजे. खरी तर मेहनत आपल्याला हे पीठ मळण्यासाठीच घ्यावी लागते, कारण पीठ जर व्यवस्थित मळून नाही झालं तर आपले गुलाबजाम चांगले होणार नाहीये. तर याच्यामध्ये थोडा थोडा मैदा टाकून मिक्स करून घेऊया आणि हे पण चांगले मिक्स करून मळून घ्या. थोडासा सोडा टाकूया, त्याचबरोबर आणखी 1 चमचा मैदा टाकून चांगलं मळून घेऊया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खव्याचे आणि मैद्याचे योग्य प्रमाण झाले तरच गुलाबजाम आपले चांगले होतील. तर पाहू शकता खवा आणि मैदा एकदम मिक्स झालेला आहे. तर याला असेच आपण 5 मिनिटं ठेवून घेऊया आणि नंतर आणखी चांगलं मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता 5 मिनिटं झाले आहे. तर अजून एकदा हे पीठ आपण एकजीव करून घेऊया आणि नंतर छोटे छोटे गुलाबजाम करून घेऊया. चला तर मग आपण छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊया. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. तर बघा, आपला गुलाबजाम रेडी आहे. याच आकाराचे सर्व आपण गुलाबजाम करून घेऊया. बघा, आपले पीठ खूप छान मळून झालते, त्यामुळे एकही चीर आली नाही याच्यामध्ये. पाहू शकता. बघा, मगाशी गरम पाक असल्यामुळे पातळ दिसत होता, तर आता खूप छान झालेला आहे. पाहू शकता. पाक थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट होतो. बघा, पाहू शकता तुम्ही. तर पाहू शकता पूर्ण गोळे बनवून झालेले आहेत. पाहू शकता तेल गरम झालेलं आहे. तर या तेलामध्ये आपण छोटे छोटे गोळे सोडून घेऊया. हे गोळे फ्राय करताना एकदम बारीक गॅस ठेवायचा. तर बघा, गुलाबजाम तळत आलेले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, पूर्ण गोळे तळून झालेले आहेत. तर आपण बनवलेल्या पाकामध्ये सोडून देऊया आणि 1 ते 2 तास मुरण्यासाठी ठेवून देऊया. तर बघा, फायनली आपला गुलाबजाम तयार आहे. पाहू शकता. खूप छान झालेला आहे.